नमस्ते मित्रांनो, तर पुन्हा आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आहे 6वा दिवस आणि मी आलेलो आहे दुपारी 12 वाजता, कारण रात्री 5 वाजेपर्यंत जागलो होतो। तर आणि छोटी पब्लिक सगळी इकडे आहे, दाखवतो तुम्हाला। 6व्या दिवशी पण खूप मजा येणार आहे, कारण 6व्या दिवशी पण खूप प्रोग्राम ठेवलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो कसं आहे दिवस आहे ते। चिमुकल्यांना भेटा, हाय हाय हाय, लाईक करा आणि शेअर करा, अशा व्हिडिओ भरपूर बघायला भेटतील तुम्हाला, चांगले चांगले बोला। तर सबस्क्राईब जाऊन लवकर करा। बाय, भेटू आपण रात्री। आणि मित्रांनो, इकडे आपण आलेलो आहे आणि जोरदार नाटकाची तयारी चाललेली आहे। काही नाही बाबू, बाबू नाटक येणार आहे ना तू? हा, जोरदार तयारी आहे ना? कोणाची बाबू, कोणाची गेली सखी बायको? कोणाची गेली? तुझी गेली सखी बायको। आणि आरतीची वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि सगळेजण जमलेले आहेत बघा। आणि इकडं कांचन पण आलेली आहे, काल लंगडी खेळून थकलेली आहे खूप, म्हणून ती आज बिमार सारखी पडलेली आहे बघा। बर्थडे गर्ल पण आलेली आहे इथे आरती करण्यासाठी। राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे मोरया। आजचा प्रसाद भरपूर मोदक जमलेले आहेत। बर्थडे आहे सिद्धी, हॅपी बर्थडे, वेलकम। आणि सेलिब्रेशन इथे करूया आपण, कारण गणपतीच्या बाप्पाच्या इथेच आहे का। आणि पब्लिक पण फुल आलेले आहे। हेमंत इकडे आहे। उद्यासाठी ऍक्टिंग चालू झाली। ए ए ए ए ओके, ज्यांना प्रसाद डोके यांच्याकडून 51 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे। इकडनं जा, पल्या पल्या पल्या, इकडं ममता चिरंजीव यांनी स्टेजवरती यायचं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरदार। रोहित पुरा यांनी स्टेजवर, प्राची खानजोडे यांनी स्टेजवरती यायचे आहे। प्राची खानजोडे यांना 100 रुपयाचे पारितोषिक नेहा जनाने यांच्या हस्ते होणार आहे। नेहा जनाने यांनी स्टेजवरती यायचे आहे लवकरात लवकर। 2 नंबर आहे
सन्मान डोके होणार आहे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. खूप अप्सरा खानजोडे यांनी 51 रुपयाचे पारितोषिक मिळालेलं आहे. आतापर्यंत जे जे स्पर्धकांनी ते भाग घेतलेला होता त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. यांच्यासाठी सर्व बक्षीस विनायकजी राऊत यांच्याकडून दिलेलं होतं. सगळ्यांनी त्यांच्या टाळ्या वाजवायच्या. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.
पडलो पडलो मी चिखले गवतावरून पडलो मी. आणि कांदा पोहे आलेले आहेत रात्रीचे 1:30 वाजता. अरे तुषार काय बोलता बाबा? ए कांदा पोहे कसे झाले? कांदा पोहे कसे? फॅन्टॅस्टिक ना. ऑसम, थँक्यू. अरे हाय, अरे पले शेवटचा दिवस आहे आणि कांदा पोहे भरपूर एक टप होता, पण तो आता संपवलेला आहे कारण सगळ्या माणसांना दिलेला आहे आणि पोरींनी तर संपूर्ण पण टाकला. एवढ्या मुली हावऱ्या आहेत, बाकीचे माणसं खात आहेत आणि ह्या मुली वाटतात स्वयंसेवक. माझे पोहे गायब झाले वाटतं.